दावणगेरे जिल्ह्यातील होडेगिरे येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक स्मारकाचा विकास केंद्र सरकारने केला नाही तर देशव्यापी आंदोलन उभारले जाईल असा इशारा इतिहासकार दत्ताजी नलवडे यांनी दिला। बुधवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले शहाजीराजे यांचे ऐतिहासिक स्मारक राज्य सरकारकडे हस्तांतरित करावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच केंद्र व राज्य सरकारने या स्मारकाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले। भारत देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची समाधी होदेगिरी दावणगिरी कर्नाटक येथील या समाधीची अत्यंत दुरावस्था झाली आहे। भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढासा हा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे ही समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे। या समाधीकडे केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाधीवरती कोणत्याही प्रकारचे छत्र नाही, तिथं कोणत्याही प्रकारचा विकास नाही। त्यामुळे शहाजीराजे यांची समाधी ऊन वारा पाऊस अशी याच्या संकटामध्ये गेल्या 300 वर्षापासून उभी आहे। 23 जानेवारी 1663 रोजी शहाजीराजे यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या होदेगिरीच्या पवित्र जागी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे पुत्र व्यंकोजीराजे यांनी शहाजीराजे यांची दगडी ढाच्यामध्ये ही सुरेख चिरेबंदी समाधी उभी केली आणि समाधीच्या पूजा अर्चेसाठी जवळपास 50 एकर जाण दिली। आज त्या ठिकाणी फक्त अर्धा ते पाऊण एकर जमीनच उपलब्ध आहे। इतर जमीन ताब्यात घेऊन सरकारने या समाधीच्या वरती तातडीने छत्र उभं करावं आणि त्या जागेमध्ये मेमोरियल ट्रस्ट उभं करावं की शहाजीराजे हे राष्ट्राचे महान पुरुष आहे। त्यावेळी उत्तरेमध्ये बादशाह शहाजहान आणि दक्षिणेचा बादशाह शहाजीराजे हे सर्वांनी त्यांच्या समकालीन लेखक जयराम पिंडे यांनी नमूद केलेले आहे। कवी अनुपुराण शिवभारतामध्ये सुद्धा शहाजीराजे यांच्या विद्वत्तेचा शौर्याचा उल्लेख आहे। अशा शूरवीर कर्तबगार शहाजीराजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचं आहे। शहाजीराजे यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पुत्र थोरले पुत्र संभाजी महाराज आणि धाकटे पुत्र व्यंकोजीराजे यांना राष्ट्राच्या रक्षणासाठी उभं केलं आणि त्यांनी तीनही पुत्रांनी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केली। त्यातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्र सर्वात विश्वनायक, महानायक आणि जगातलं सर्वात ग्रेट राज्य आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून आज जगभरात त्याचा परिचय आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान पिता, महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे यांच्या समाधीची अवहेलना केंद्र शासनाने थांबवावी, अन्यथा आम्ही मावळा जवान संस्थेच्या मार्फत सर्व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वतीने 1 जानेवारी 2027 पासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती सत्याग्रह आंदोलन करतोय, शंखनाद आंदोलन करत आहोत। तरी मायबाप सरकारने याची दखल घ्यावी। भारत राष्ट्र के महान राष्ट्रपुरुष और छत्रपति शिवाजी महाराज के पितामह शहाजीराजे भोसले, इनकी समाधि यहाँ होदेगिरी में है। देश भर से लाखों शाहजी भक्त, शिवाजी महाराज के भक्त यहाँ आते हैं, माथा टेकते हैं। लेकिन सैकड़ों साल से ये शहाजीराजे की समाधि इतने धूप में, बारिश में वैसी खड़ी है। उसका अभी जीज हो गया, ये दीपमाल भी जिसने लगा है, समाधि का जो अवशेष है वो भी टूटने लगा है, इसका जीर्ण हो गया है। ये ऐसा रहेगा तो ये समाधि का अस्तित्व ये खत्म हो जाएगा और शहाजीराजे का जो वीरता का जो यहाँ पे जो जागर होता है वो भी निकल जाएगा। राज्यकर्ता के उदासीनते से उन्होंने यहाँ इस राष्ट्र पुरुष को दुर्लक्षित किया है। उनका समाधि का जीर्णोद्धार होना, उसके ऊपर छेद होना ये बहुत जरूरी है। जब तक ये समाधि स्थल और ये पवित्र जगह जिस सरकार के कब्जे में है, वो भारत सरकार के आर्कियोलॉजी डिपार्टमेंट इसका जीर्णोद्धार नहीं करते, शहाजीराजे के समाधि के ऊपर छत मेघडांबरी मेमोरियल नहीं खड़े करते, तब तक हम शिवाजी महाराज के सब मावले, राष्ट्र के सर्व शिवभक्त यहाँ हम ऐलान करते हैं। आज रायरेश्वर के शिवाचार्य शिवास्वामी जंगम ये शंखनाद करेंगे और हम इस शंखनाद से पूरा हिंदुस्तान में
ये आंदोलन का ऐलान यहाँ करते हैं। जब तक शाहजी राजे के समाधि के ऊपर छत नहीं होगा तब तक शिवाजी महाराज का ये मावड़ा खान नहीं बसेगा। सभी जगहों पे, जहां दिल्ली हो, पूना हो, बैंगलोर हो, तंजावुर हो, मद्रास हो, जहां जहां क्षत्रिय मराठा है, जहां जहां शिवाजी महाराज के वीर 18 पगड़ जाति के वीर है, वो सभी जगह पे आंदोलन करेंगे। महादेव महादेव शिवाजीराजे भोसलेंचा विजय असो, शिवाजीराजे भोसलेंचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बस बस। शहाजी राजे भोसले यांच्या स्मारकाच्या विकासासाठी माजी मंत्री संतोष लाड यांना निवेदन दिले होते, मात्र त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। शुभ क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.